केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड 25 फेब्रुवारीला मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेदरम्यानचा प्रकार रक्षा खडसेंकडून पोलिसात तक्रार। छेडछाड काढणारे दुर्दैवाने एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी, अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीत माफी नाही, कडक कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसेंच्या तक्रारीनंतर 6 टवाळखोरांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा, 7 आरोपींपैकी एकाला अटक, पोलिसांची माहिती। केंद्रीय मंत्र्यांची मुलगी राज्यामध्ये सुरक्षित नसेल तर सामान्य मुलींच्या सुरक्षेचं काय? टवाळखोरांनी नातीसोबत छेडछाड केल्यानंतर एकनाथ खडसे संतापले, गुंडांना स्थानिक नेत्यांचं संरक्षण असल्याचाही आरोप। उद्या अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत 100% माहिती मिळाली, करुणा मुंडेंचा मोठा दावा। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय, अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार, करुणा मुंडेंचा TV9वर खळबळजनक दावा। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड जेलमधील CCTV बंद, महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद, कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून धक्कादायक माहिती उघड। मनसे आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांची भेट, 2 पक्ष एकत्र येणार का या प्रश्नावर मी पुस्तक लिहितोय, राऊतांचं मिश्किल वक्तव्य, तर EVM बाबत आमची एकच भूमिका असल्याचं विधान। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार, विरोधी पक्षाच्या चहापानावर बहिष्कार, कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक। विदर्भ तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचा चॅम्पियन, केरळ विरुद्ध पहिला डावामधील आघाडीमुळे सामना अनिर्णित राहिल्यानंतरही विदर्भ विजेता, तर कर्णधार करुणा नायरची दमदार कामगिरी।